आहे। आणि थेट आपण ही दृश्य पाहतो आळंदीमधून। आळंदीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू आहे आणि या प्रस्थान सोहळ्यासाठी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आता आळंदीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे। वारकऱ्यांच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आलेलं आहे। आज श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा या ठिकाणी सुरू आहे। 193वा पालखी सोहळा या ठिकाणी होतोय आणि या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित आहेत। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली याचा जयघोष सध्या आळंदीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। देहूमधून काल श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं काल प्रस्थान झालं आणि आज आळंदीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आज होते। हे थेट दृश्य आपण पाहतो आळंदीमध्ये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आळंदीमध्ये दाखल झाले। पिटू नामाचा गजर, टाळ मृदुंगाचा गजर, अभंगांचे स्वर आपल्याला सध्या आळंदीमध्ये ऐकू येत आहेत। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, मुख्यमंत्र्यांचं आता आळंदीमध्ये आगमन झाले। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत। श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये ते सहभागी होत आहेत। श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं हे 193वा हा पालखी सोहळा आहे आणि आता मंदिरामध्ये दिंड्या सोडण्यास देखील सुरुवात झाली आहे। जवळपास 47 दिंड्यांच्या प्रतिनिधींना आता मंदिर परिसरामध्ये सोडलं जाते। वारकऱ्यांच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आलेलं आहे आणि 4:30 वाजता या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे। या प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता आळंदीमध्ये दाखल झालेत। आळंदी नगरी अक्षरशः भक्तिमय रसामध्ये न्हाऊन निघालेली आहे। दोन दृश्य, एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत, तर दुसरी दृश्य आहेत ती म्हणजे वारकऱ्यांच्या आनंदाला उत्साहाला अक्षरशः उधाण आलेलं आहे। पुन्हा एकदा थेट जाऊयात आळंदीमध्ये आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, बरोबर आहे। खरं तर आळंदच्या पुरी जे आहे ते वारकऱ्यांच्या गर्दीनं फुलून गेलेले आहे। इंद्रायणीच्या काठावरती वारकऱ्यांची गर्दी आहे, मंदिरामध्ये वारकऱ्यांची गर्दी आहे आणि आळंदीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये वारकऱ्यांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवातीला पादुका पूजन जे आहे ते केलं जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल। आपण सध्या पाहतोय की वारकऱ्यांची गर्दी जी आहे, मानाच्या दिंड्या ज्या आहेत त्या मंदिर परिसरामध्ये सोडण्यात आलेल्या आहेत। जवळपास 80 मानाच्या दिंड्या ज्या आहेत त्या मंदिरामध्ये सोडल्या जातात। विनेकरांना त्याचबरोबर टाळकऱ्यांना मानाचा नारळ जो आहे तो सुद्धा संस्थांकडून दिला जातो आणि त्यानंतर पादुका पूजन झाल्यावरती मुख्य सोहळ्याला म्हणजे माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होते। आपण पाहतोय की वैष्णवांच्या आनंदाला पारावार उरलेला नाहीये। प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये एकच विठ्ठल भक्तीचा भाव व्यापून उरलेला पाहायला मिळतोय। हे सगळे वारकऱ्यांना खरं तर कोणत्याही आषाढी वारीचं निमंत्रण द्यावं लागत नाही। ज्यावेळेस आषाढी वारी सुरू होते, आषाढीचे दिवस जसे जसे जवळ येऊ लागतात तसे वारकरी देहूच्या दिशेनं त्याचबरोबर आळंदीच्या दिशेनं प्रस्थान करतात आणि त्यानंतरच माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होते। आपण पाहतोय की या सगळ्या वारकऱ्यांच्या मनामध्ये चैतन्याचं उत्साहाचं वातावरण आहे आणि या आनंदामध्ये भर घालण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आज वारकऱ्यांसमवेत पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा अगदी थोड्याच वेळात त्या ठिकाणाहून आळंदीतल्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रदीप, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। एक छोटासा ब्रेकची वेळ झालेली